मोखाडावासियांना पाणी टंचाईचे संकट काही नवीन नाही। नेहमीच येतो पावसाळा या युक्तीप्रमाणे नेहमीच येते पाणी टंचाई असे समीकरण कायमस्वरूपी जुळून आल्याचं पाहायला मिळतं। परंतु मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेमुळे मोखाडावासियांना दरवर्षी भेडसावणारी भीषण पाणी टंचाईची समस्या दूर होईल, यामुळे आदिवासींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। परंतु ही योजना ठेकेदाराकडून निकृष्टपणे राबवली जात असल्याचे होत असलेले आरोप, त्याचबरोबर योजनेची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याने आज घडीला घोटभर पाण्यासाठी आदिवासींची कौसुमेल होणारी पायपीट थांबली नाही, ही बाब खेदाने म्हणावी लागेल। तसेच जलजीवन मिशन योजना यशस्वी होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने पुढील काळात मोखाडावासियांचा पाणी प्रश्न शाश्वतपणे सुटेल का हा खरा प्रश्न आहे। अतिदुर्गम डोंगराळ भाग असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढते, परंतु या वर्षी मात्र जानेवारीतच पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे यंदा पुन्हा भर उन्हाळ्यात हा पाणी टंचाईचा आकडा 100 पार करतो की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून, यामुळे यंदाही मोखाडावासियांची तहान भागवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते। तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी मोठी मोठी 5 धरणे, उशाला कोरड मात्र घशाला या मरण यातनेतून येथील आदिवासी बांधव दरवर्षी होरपळून असल्याचे विदारक सत्य कुणीही नाकारू शकत नाही। आज घडीला मोखाड्यातील गोळीचा पाडा, धामोडी, स्वामीनगर, धामणी, तुंगारवाडी, कुडवा, कुंडाचा पाडा, भोवाडी, तेली, उंबरपाडा, वारलीपाडा, हट्टीचा पाडा, मडक्याची मेट अशा 18 गावे, एकूण 60 पाडे अशा एकूण 77 गावपाड्यांना 25 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। एकीकडे स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला, तर दुसरीकडे मात्र आजही आदिवासी बांधवांना घोटभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतोय। पाणी टंचाईच्या मरण यातनेतून अद्यापही आदिवासी बांधवांची सुटका नाही। मात्र येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून 120 किलोमीटर अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे। पदवणूक धरणालगतच 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। तसेच तालुक्यातील कोशिमशेत, चास गोमघर अशा अनेक ठिकाणांच्या नळ पाणी पुरवठा योजनेवर शासनाने करोडोंचा रुपया खर्चूनही आदिवासींना प्यायला पाणी नाही। संपूर्ण जिल्ह्यात सध्या जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याची कामे सुरू आहेत। मोखाडा तालुक्यातही मोठी योजना सुरू आहे, मात्र याला पूर्ण व्हायला किमान अजून 1 वर्ष लागू शकेल अशी शक्यता आहे। तसेच मागील काही वर्षांमध्ये ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळ पाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीमधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, वन विभागाचे बंधारे, नळ पाणी पुरवठा योजना, सिंचन विहिरी आदी सह सेवाभावी संस्थांनी बांधलेली बंधारे या कामावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले, मात्र याचा फायदा नेमका किती झाला याचे उत्तर आजही प्रशासनाकडे नाही। यामुळे योजनांच्या नावाखाली करोडो रुपये पाण्यात गेले असल्याची वस्तुस्थिती आहे। यामुळे भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी आज चालू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामात अधिक लक्ष देऊन टिकणारी शाश्वत योजना व्हावी यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे।